लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली। तुम्हाला नुकतेच आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। हे 1500 रुपये मिळाल्यानंतर आता पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आज येणे सुरू। आता जे आज पैसे येत आहे ना ते या महिन्याचे आहेत, सप्टेंबर महिन्याचे पैसे येणे सुरू झालेले आहेत। सोबत लाडक्या बहिणींना 10,000 रुपये गिफ्ट देखील मिळत आहे। हो, महिलांना 10,000 रुपये। तर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी, त्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे। रेशन कार्ड लागेल, तसेच तुमचं आधार कार्ड लागेल। तुम्हाला 10,000 पाहिजे असतील तर तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड तुमचं लागणार आहे। मग तुमच्या खात्यात 10,000 रुपये जमा होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल। तो फॉर्म पण सांगतो सर्व माहिती त्याबद्दल। सर्व महिलांना ते पैसे मिळणार आहेत आणि हे 10,000 रुपये फक्त महिलांनाच मिळेल, बरं, पुरुषांना नाही, फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या हप्त्याची आता वाट बघू लागले, आता तुम्हाला ऑगस्टचे तर पैसे मिळाले, परंतु अजून तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकण्यात येत आहे, ते म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पण 1500 रुपये सुरू झाले। सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्व माहिती सांगतो तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये बघा। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी एवढी भारी अपडेट आली ना, खुशखबर आली। आणि बघा, ही खुशखबर तुम्ही फक्त आपल्या चॅनलवर बघत आहात, अजूनपर्यंत याबद्दल तुम्हाला कोणीच माहिती दिली नाही बहिणींनो। हो, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे, माझ्या माता बहिणींसाठी महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे। हा आपला व्हिडिओ थोडा 25-26 मिनिटाचा असतो, परंतु या 25-26 मिनिटामध्ये तुम्हाला एवढी माहिती मी देऊन टाकतो ना, ताज्या बातम्या पण देऊन टाकतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दुसरं कोणी सांगणार पण नाही। एवढी माहिती तुम्हाला मी देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, कारण सर्व माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगून टाकतो। आता अत्यंत महत्त्वाची माहिती, सप्टेंबरचा हप्ता, या महिन्याचा सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला। 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले, त्याबद्दल सांगतो। आज किती जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे आले, ते जिल्हे कोणकोणते आहेत त्याची जी यादी आहे, यादी पण समोर आलेली आहे, त्याची यादी आपण बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे यादी आणि किती गावात आणि किती शहरात पैसे सोडले त्याची लिस्ट पण समोर आलेली आहे, ती लिस्ट आपण बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे आता महिलांना एक आनंदाची बातमी आहे। हो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर। महिलांना आता रेशन कार्ड आहे ना तुमच्याजवळ, रेशन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड, ओके, रेशन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड, डायरेक्ट तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, 10,000 रुपये। हो, लाडक्या बहिणींना 10,000 रुपये, महिलांना फक्त। यासाठी काय करावं लागणार आहे ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका। सर्व माहिती माझ्या माता बहिणींसाठी, तसेच ताज्या बातम्या बघा, ताज्या बातम्या पण अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत। तुम्हाला पुढे त्या ताज्या बातम्या मी सांगणारच आहे, कामाच्या बातम्या आहेत। सर्व माहिती एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, एक माहिती मी नीटपणे समजून सांगतो। तसेच एक मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे, मोठा निर्णय, आणि हा निर्णय चांगला निर्णय आहे। तो मोठा निर्णय जो आता घेण्यात आला, एक नवीनच निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये लागू झालेला आहे। तो निर्णय काय आहे तो पण आपण समजून घेऊया, कारण बघा, रोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहेत, आणि त्या अपडेट जाणून घेणं फार गरजेचे आहे। चला आता आपण जाणून घेऊया काय तो मोठा निर्णय घेण्यात आला, आणि सप्टेंबरचा हप्ता सुरू, 10,000 रुपये कसे मिळणार, सर्व गोष्टी आपण आता समजून घेऊया। बघा आता माहिती, चला आता समजून घेऊया आपण सर्व अपडेट एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। बघा, सरकारची नवी योजना, महिलांना मिळणार 10,000, या दिवशी खात्यात जमा होणार पैसे। बघा, तर सरकारची नवी योजना आलेली आहे, आणि फक्त महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, ओके।
महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे। आणि बघा तुम्ही समोर तुम्ही बघू शकता 10,000 रुपये, डायरेक्टली 10,000 रुपये मिळत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। 10,000 रुपये मिळणार आहेत, त्यासाठी काय करावं लागणार आहे ते पण सांगतो। आणि तुम्ही एक काम करा, पहिले आता या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ओके, चला आता सांगतो मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सर्व माहिती। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। 10,000 रुपये, सप्टेंबरचे 1,500 रुपये, तसेच महत्त्वाच्या ताज्या बातम्या, एवढ्या माहिती जी आहे ती सर्व माहिती आपण आता सविस्तरपणे आणि तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये, एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतो। आता बघा, आता इथून सर्व माहिती आपण जाणून घेऊया आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, फक्त पहा आता सर्व माहिती। चला, हे बघा, सरकारची नवी योजना, महिलांना मिळणार 10,000 या दिवशी खात्यात जमा होणार। चला त्याबद्दल पण सांगतो। पहिले एक अपडेट बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले आहे। नवीन अपडेट तुम्हाला कोणीच सांगत नाही, फक्त मीच तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला। हे बघा, योजनेच्या निकषानुसार विवाहित व अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळायला हवा होता, मात्र अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड विभक्त झालेले असल्याने ते स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेले, परिणामी त्यांचा लाभ बंद होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले। म्हणजेच विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना किंवा मुली या योजनेसाठी पात्र मानल्या जातील। बघा, हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आजचा हा सर्वात मोठा निर्णय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। काय म्हटलेलं आहे यामध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो मी आता। हे बघा, तर काय आहे, निकषानुसार विवाहित व अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळायला हवा, बरोबर। तर महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड जे आहे, रेशन कार्ड विभक्त झालेले आहे। तर विभक्त रेशन कार्ड झालेले असेल तर स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेलेले आहेत आता, म्हणजे स्वतंत्र कुटुंबातील ते सदस्य आहेत असं मानलं गेलेलं आहे। त्यामुळे हप्ता किंवा लाभ बंद होणार नाही असं स्पष्ट आता झालेलं आहे आणि एक प्रकारे एक चांगली अपडेट आहे। तर बघा, विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना किंवा मुली योजनेसाठी पात्र मानल्या जातील। आलं लक्षात? पुढे बघा, तर लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत असताना महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला होता, मात्र मोठ्या प्रमाणावर अर्ज चुकीचे भरले जाणे, चुकीचे आधार क्रमांक, खोटे पत्ते तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज करणं यामुळे प्रशासनालाही मोठा ताण सहन करावा लागत आहे। तरी देखील शासनाने स्पष्ट केले की पात्र महिलांना लाभ बंद होणार नाही। बघा, पात्र महिलांचा लाभ बंद होणार नाही, त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे। तर हे बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती। तर भरपूर महिलांनी काय केलं होतं, अर्ज भरताना जेव्हा अर्ज सुरू झाले तेव्हा चुकीचे फॉर्म भरून दिले, त्यानंतर आधार क्रमांक चुकीचा टाकून दिला, खोटे पत्ते टाकून दिले, एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज सादर करून घेतले, यामुळे मोठा ताण प्रशासनाला पण झाला। आणि तरी देखील शासनाने आता स्पष्ट केलं आहे की पात्र ज्या बहिणी असतील, पात्र बहिणींचा लाभ बंद होणारच नाही, त्यांचा लाभ चालूच राहील। मग थोडीफार चुकीची माहिती जरी असेल, परंतु जर त्या बहिणी पात्र असतील, योग्यरित्या पात्र असतील, तर त्या बहिणींचा लाभ बंद होणार नाही, त्यांचा लाभ सुरूच राहणार आहे। आलं लक्षात? आता बघा, ऑगस्ट हप्त्याचे तुम्हाला 1,500 रुपये मिळाले, आता सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये सुरू झाले आणि 10,000 रुपये पण मिळत आहे। त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आता बघा तुम्ही आता। चला, हे बघा, आता महत्त्वाची माहिती बघा, लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता महिलांना देण्यात आला। आता सप्टेंबर हप्ता कधी मिळेल याबाबत अधिक जाणून घेऊया। बघा, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। तर सप्टेंबर हप्त्याचा निधी
मंजूर झाल्यावर आणि GR आल्यावर हप्ता येईल आणि जवळपास हप्ता आणि निधी आणि GR 25 सप्टेंबर नंतर पाहायला मिळू शकते. म्हणजे 25 सप्टेंबर नंतर तुम्हाला 1500 रुपये मिळेल बहिणींनो. अजून सुरुवात झालेली नाही. हो, 1500 रुपये मिळतील तुम्हाला. ऑगस्टचा हप्ता आता नुकताच मिळालेला आहे, त्यामुळे लगेच काही तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे पैसे येणार नाही. त्यासाठी थोडा टाईम लागेल, वेळ लागेल. त्यामुळे अजून तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. जवळपास 25 सप्टेंबरनंतर GR त्याचा येईल, जो निधी आहे तो निधी मंजूर होईल आणि मग हप्ता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे जमा होऊन जाईल बहिणींनो. अजून कोणालाच पैसे आलेले नाही सप्टेंबरचे, फक्त ऑगस्टचे पैसे आलेले आहेत. आलं तुमच्या लक्षात? चला, ही अपडेट तुम्हाला समजली. आता आपण समजून घेऊया 10,000 रुपये महिलांना मिळत आहे त्याबद्दल माहिती. ती माहिती पण बघा अत्यंत महत्त्वाची आहे. हे बघा, तर बिहारच्या महिला रोजगार योजनेअंतर्गत सरकार महिलांना आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. बिहारच्या या योजनेमुळे महिला आत्मनिर्भर होतात. याचसोबत त्यांना रोजगारच्या संधी देखील मिळतात. या योजनेत सरकार महिलांना त्यांच्या खात्यात 10,000 रुपये जमा करणार आहे. बघा, तर ही जे 10,000 रुपये सांगितले आहे हे बिहार येथे महिलांना मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रात नाही. आपल्या महाराष्ट्रात 1500 रुपये मिळतात दर महिन्याला. आता हे 10,000 रुपये किती महिन्याचे बिहार सरकार महिलांना देत आहे ते तिथेच समजेल महिलांना आता. कारण एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला सांगितले की महिलांना 10,000 रुपये मिळणार आहे. परंतु कुठील महिला आहेत त्या, तर बिहारमधील महिलांना. ओके, बिहारमधील महिलांना हे 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि हे आता सुरुवात केली जाणार आहे बिहार सरकारकडून महिला रोजगार योजनेअंतर्गत. ओके, ठीक आहे. ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी काही नवीन अपडेट किंवा सप्टेंबर हप्त्याबद्दल माहिती होती, ती सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले. सप्टेंबरचा हप्ता अजून सुरू झाला नाही, तो 25 सप्टेंबरनंतर सुरू होऊ शकतो. ओके, सर्व अपडेट, सर्व माहिती समजून घेतली. चला, आता बघा आजच्या महत्त्वाच्या मोठ्या ताज्या बातम्या. चला, आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या. हे बघा, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, जे कामाचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, यामध्ये आपण महत्त्वाच्या टॉप बातम्या बघणार आहोत. टॉप बातम्या. आणि या टॉप बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. 22 सप्टेंबरपासून महाग होणार या वस्तू, तुमच्या खिशावर होणार परिणाम. बघा, आता त्याची यादी आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती. हे बघा, आता पुढे दिवाळी सण आहे. दिवाळी सणच्या पहिलेच अत्यंत मोठी खुशखबर आलेली आहे. शासनाने हा चांगला निर्णय घेतला. तर काय निर्णय घेतला चांगला? की ज्या काही वस्तू असणार आहेत त्या तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत. चला, जाणून घेऊया त्याबद्दल माहिती. हे बघा, GSTचे नवे दर. GST दरामुळे कोणत्या वस्तू महागणार आणि कोणत्या स्वस्त होणार, बघा त्याबद्दल वस्तूची यादी समोर आलेली आहे. हे बघा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी GSTमध्ये मोठे बदल जारी केलेले आहेत. GST 2.0 मध्ये 2 स्लॅबची साधी रचना असेल. हे बघा, नवीन GST दराअंतर्गत लक्झरी आणि हानिकारक वस्तूंवर 40% हा उच्च कर स्लॅब लागू करण्यात आला आहे. हे बघा, लक्झरी आणि हानिकारक ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यावरती उच्च म्हणजे जास्त पैसे मोजावे लागू शकतात. सिंपल सोप्या भाषेत तुम्हाला सांगत आहे मी. परंतु काही वस्तू महाग देखील होत आहेत आणि काही स्वस्त होत आहेत. आज तुम्हाला मी सांगतो 22 सप्टेंबरपासून काय महाग होणार आहेत त्या वस्तूंबद्दल माहिती मी सांगतो. म्हणजे महागबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे, समजून घ्या. भारताची GST प्रणाली एका ऐतिहासिक बदलातून जात आहे. नवीन GST सुधारणासह आता सर्व वस्तू फक्त 5%, 18% आणि 40% स्लॅबमध्ये येतील. 22 सप्टेंबरपासून हे नवीन GST दर लागू होत आहेत. यामध्ये बहुतेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. बघा, ज्या काही दैनंदिन वस्तू आहेत त्या दैनंदिन वस्तू स्वस्त होणार आहेत. दैनंदिन वस्तूमध्ये TV असो हे स्वस्त मिळणार आहे. तसेच काही वस्तू ज्या आहेत खाद्य वस्तूमध्ये पण काही वस्तू स्वस्त होणार आहेत. हे बघा, स्वस्त होतील, काही वस्तू स्वस्त होणार आहेत. लोक नियमितपणे वापरात
असलेल्या काही उत्पादनाच्या किमती वाढतील आणि काही किमती वाढणार आहेत काहीच्या आणि काही वस्तू स्वस्त पण होणार आहेत. हे बघा 22 सप्टेंबरपासून काय महाग होत आहे, महाग काय होत आहे त्याबद्दल समजून घ्या. 40% वरचा दर अशा उत्पादनांना लागू होईल ज्यांना सरकार निरुत्साहित हे बघा तर निरुत्साहित करू इच्छितो किंवा लक्झरी मानले जाते. कोला आणि इतर कार्बोनेटेड पेयवरील कर 28% वरून 40% पर्यंत वाढतील. बघा तर या काही गोष्टी महाग होणार आहेत. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. काही वस्तू स्वस्त बनवणार आहेत, काही वस्तू महाग पण होणार आहेत. चला ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील बातमी बघा, बातमी नंबर 2. चला आता आपण समजून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती. बातमी नंबर 2. चला बातमी नंबर 2 बघा. आता महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार, पुढील आठवडाभरात 17 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सध्या आपण बघत आहोत काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि काही ठिकाणी तो पावसाचा जोर वाढलेला पण आहे. आता अजून पुढील काही दिवस, पुढील आठवडाभर 17 जिल्ह्यांना आता अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली, कमबॅक केला. तर बघा शुक्रवार तारीख 12 सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर 12 तारखेपासून अजून सुरुवात झालेली आहे. मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता हवामान विभागाने पुढील आठवडाभर 17 जिल्ह्यांना अतिमुसळधार हे बघा अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यात हे बघा 17 जिल्ह्यात 13 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा जो काही अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. पुढे बघा दरम्यान आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असून हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदी काठच्या ज्या काही भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. आता 20 राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलेला त्याबद्दल माहिती बघा. गेल्या काही दिवसांपासून वातावरण जे आहे ते ढगाळ राहत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. या दरम्यान आता 20 राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे म्हटले जात आहे. तर पावसासंदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बातमी ती पुढील आठवडाभरात 17 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात आणि काही राज्यांमध्ये पण पाऊस होणार आहे. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता आपण जाणून घेऊया बातमी नंबर 3. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 आहे. सरकार देत आहे क्रेडिट कार्ड मर्यादा 5 लाख रुपये. या लोकांसाठी आनंदाची बातमी. काय आहे आनंदाची बातमी? 5 लाख रुपये संदर्भात अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. आता सरकार क्रेडिट कार्डची जी काही मर्यादा आहे ती 5 लाख रुपये देत आहेत. तर या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर कोणत्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे चला समजून घेऊया. तर बघा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना हे बघा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना MSME प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी बघा यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे MSME साठी क्रेडिट कार्ड सुविधा. ही जी काही योजना आहे ही योजना लघु आणि मध्यम उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक जे पाठबळ आहे ते प्रदान करते. या क्रेडिट कार्डची मर्यादा तब्बल 5 लाख रुपये आहे.
ज्यामुळे उद्योजकांना व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना हे बघा, उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योजकांसाठी 5 लाख रुपये मर्यादेच्या क्रेडिट कार्डची घोषणा केली. या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षात 10 लाख क्रेडिट कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना MSME क्षेत्राला सशक्त करण्यासाठी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तर अर्थमंत्र्यांनी सांगितले की या योजनेचा मुख्य उद्देश लघु उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांचा व्यवसायाला बळ देणे हा आहे. तर त्यामुळे ही नवीन योजना आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची बातमी ती ही पण सरकार देत आहे. क्रेडिट कार्डवर आता मर्यादा 5 लाख रुपये. आता या अशा कोणत्या लोकांना फायदा होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. चला, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. ही बातमी पण तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी सांगितली. चला, आता शेवटची बातमी आहे, एवढी कामाची शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला, आता बातमी नंबर बघा तुम्ही आता 4, शेवटची बातमी, एवढी बातमी बघा तुम्ही आता. चला, आता आपण बातमी नंबर 4 बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाची आहे बातमी नंबर 4. बघा, तुमच्यासाठीच महत्त्वाची बातमी आहे. हे बघा, ज्या पण बातम्या मी तुम्हाला सांगत आहे सर्व कामाच्या बातम्या सांगत आहे. ज्या महत्त्वाच्या बातम्या त्याच बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. व्हिडिओ थोडा लांब होतो परंतु सर्व मुद्द्याचंच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं. हे बघा, बातमी नंबर 4 बघा. 40,000 कोटीचे उत्पन्न, 70 लाख नोकऱ्या, नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा? चला जाणून घेऊया. हे बघा, GST सुधारणांमुळे ऑटो क्षेत्राला सर्वाधिक फायदा होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच ऑटो कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. हे बघा, दुसरीकडे देशातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाला उत्पन्नाचा एक नवीन मंत्र दिला आहे. यासोबतच त्यांनी ऑटो उद्योगाला एक मोठा संदेशही दिला आहे. ते म्हणतात की जर देशातील सर्व 97 लाख आरोग्य आणि प्रदूषित वाहने स्क्रॅप केली गेली तर भारताला GSTमधून 40,000 कोटी रुपयाचा फायदा होऊ शकतो. हे बघा, तर वाहन स्क्रॅपिंगबद्दल गडकरी म्हणतात. आता वाहन स्क्रॅपिंगबद्दल गडकरी साहेब काय म्हणत आहे बघा, समजून घ्या. ACMAच्या वार्षिक बैठकीत बोलताना गडकरी म्हणाले की या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे केवळ सरकारी महसूल वाढणार नाही तर 70 लाख रोजगार निर्माण होतील आणि 5 वर्षात जगातील नंबर 1 ऑटोमोबाईल उद्योग बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल. अहवालानुसार सध्याची स्क्रॅपिंगची परिस्थिती खूपच सामान्य आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत फक्त 3 लाख वाहने स्क्रॅप करण्यात आले आहेत. त्यापैकी 1.41 लाख वाहने सरकारी मालकीची होती. दरमहा सरासरी 16,830 वाहने स्क्रॅप केली जात आहेत. भारतात वाहन स्क्रॅपची ही परिसंस्था तयार करण्यासाठी खाजगी क्षेत्राने 2,700 कोटी रुपये गुंतवले आहेत. भारताचे वाहन स्क्रॅपिंग धोरण, याला व्हॉलंटरी व्हेकल फ्लीट मॉडर्नायझेशन प्रोग्राम VMP म्हणूनही ओळखले जाते. हे धोरण पर्यावरणपूरक पद्धतीने जुनी असुरक्षित वाहने, प्रदूषणकारी वाहने टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यासाठी डिझाईन केलेले आहे. त्यामुळेच सर्व 97 लाख आरोग्य आणि प्रदूषित वाहने स्क्रॅप केली गेली तर भारताला 40,000 कोटी रुपयाचा फायदा होऊ शकतो. स्क्रॅप संदर्भात ते बोलले होते. वाहन स्क्रॅपिंगबद्दल गडकरी साहेब बोलले होते. चला, ही बातमी पण समजली. अत्यंत महत्त्वाची बातमी होती. पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. पुढील 2 मिनटं बघा तुम्ही आता अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे.
आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्या बघितल्या। आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली। तर 40,000 कोटीचे उत्पन्न, 70 लाख नोकऱ्या नितीन गडकरींनी दिला कमाईचं नवा मंत्र, या संदर्भात जी बातमी आली होती ती बातमी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितली। त्यानंतर सरकार देत आहे क्रेडिट कार्डवर मर्यादा 5 लाख रुपये, तर कोणत्या लोकांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे त्याबद्दल आपण समजून घेतलं। त्यानंतर महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार, पुढील आठवड्याभर 17 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि काही राज्यात पण पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली। आणि सुरुवातीला पहिली बातमी आपण बघितली ती म्हणजे 22 सप्टेंबरपासून काय महाग होणार आहे, या वस्तू तुमच्या खिशावर काय परिणाम करणार, कोणत्या त्या वस्तू होत्या त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली। म्हणजे सर्व ताज्या बातम्या आपण बघितल्या आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती बघितली। सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितली। जे पण माहिती मी तुम्हाला सांगत असतो ती कामाचीच माहिती सांगत असतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे। ठीक आहे, लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या ताज्या बातम्या, अशा रोजच्या डेलीच्या कामाच्या बातम्या बघण्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये।